नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वासुळी येथे कण्हेरचा कालवा फुटला. वासुळी तालुका सातारा गावानजीक असणारा कण्हेर डाव्या कालव्याला सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं असून शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील माती वाहून गेली असून लगतच्या विहिरीही गाळाने भरल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीच तातडीने कालव्यातील पाणी बंद केलं. त्यामुळे होणारे आणखी नुकसान टळले. वासोळे गावानजीक कण्हेर डाव्या कालव्यातून गेली अनेक दिवस पाणी लिकेज होत होतं. गेल्या महिन्यापासून या ठिकाणी गळतीचे प्रमाण आणखीन वाढलं होतं. ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कालव्यानजीक असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असून कालवा फुटण्याचा धोका व्यक्त केला होता. संबंधित पाणी गळतीचे व्हिडिओ व फोटोही काढून पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दाखवले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाणी गळती होत असलेल्या ठिकाणची पाहणीही केली होती, परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना झाली नव्हती. रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास अखेर हा कालवा फुटला. कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे काही वेळातच भगदाड मोठे होत गेलं. त्यामधून पाणी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये घुसले. सातारा लोणंद रस्त्यानजीक हा कालवा फुटल्याने रात्रीच्या वेळी त्याचा त्रास अनेक ग्रामस्थ व वाहन चालकांना झाला. पाण्याचा फुगवटा सातारा लोणंद रस्त्यापर्यंत पोहोचला होता. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे लोकांच्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं. लगतच्या मंगल कार्यालयातही पाणी घुसले होते. त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाच्याही घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे संसार उपयोगी साहित्य भिजले. घरामध्ये पाणी घुसल्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले. काही शेतातील संपूर्ण माती वाहून गेली तर काही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात माती साचून शेतीचे नुकसान झाले. शेतीच्या जवळ असणाऱ्या विहिरींमध्येही पाणी घुसून विहिरीमध्ये माती जाऊन या विहिरी गाळाने भरल्या. वाडे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये गहू, ज्वारीचे व ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता प्रगती यादव व उपविभागीय अभियंता अमित तपासे यांनी महसूल विभागाशी संपर्क साधला असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.